जय महाराष्ट्र पब्लिक. आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधववाडीत आहे. क्या देख रहा रे एडे, चल निकाल. आपल्याला आपले एक बाबा भेटले, आपण त्यांना थोडेसे प्रश्न विचारू. चला मग. बाबा राम राम. राम राम. बाबा एक प्रश्न होता तुमच्यासाठी. बोलू ना. बघू तुमचं वय काय अंदाजे आता? आता सध्या 77 चालू आहे. 77 म्हणजे जन्म कधीचा? किती? 9 मार्च 1950. 50 म्हणजे 77 वर्ष चालू आहे माझं. 77 तुमचे रनिंग. पंतप्रधान आहेत ना, हा हा. त्यांच्यापेक्षा मी आज पाहिलं तर 6 महिन्यांनी मी मोठा आहे. 5-6 महिने मोदी साहेबापेक्षा. मोदी साहेबापेक्षा आयुष्यात लय चढ उतार बघितले असतील बाबा. हा, खूप खूप खूप. आजपर्यंत मला आज माझं एवढं वय, मी आज बी ऑन ड्युटी करतोय, जॉब करतोय मी मोंढ्यामध्ये. हो बाबा, कुठं काम करता? मी श्रीराम बीज भांडार म्हणून आहे. कशाची दुकान आहे बाबा ती? ते बी बियाणे वगैरे जे खतं असतात ना, हा हा. त्याची. या वयामध्ये होतं का काम बाबा? काय ते या आता वयामध्ये करावं काम लागतं. होतं? अब वो एक बात है ना, हा पापी पेट का उम्र का तगाजा है, हा. पापी पेट का सवाल है, हाँ। इसीलिए मैं नौकरी कर रहा, वरना मैं क्या तो आराम बात है करता बाबा। था. घर की कंडीशन रहती. हा ये परिस्थिती मजबूरी बिकट आहे अब बाबा. बेटे- तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आम्हाला हाँ, मग. अब बेटे वगैरह है, ये दुनिया को बताने को है कि मेरे हाँ। 2 लड़के है, नातू है, पंतु है, कोई किसी का नहीं है. हा. बस सगळे पैशाच्या लोभी आहेत. बिल्कुल बिल्कुल सब कुछ सीखा हमने, हाँ। ना सीखी होशियारी. क्या सच बात है है बाबा। दुनिया वालों के हम है अनाड़ी. अरे क्यों बाप। अनाड़ी? कि हमने कुछ आजकल का माहौल सीखे नहीं ना, हा. कभी कोई ऐसा गलत काम नहीं करे. ईमानदारी, आज भी ईमानदारी के ओटे पे मैं बैठा हूँ, बरोबर. इसीलिए अभी दिल को सुकून लगता है. लेकिन आज तक अभी तक का रिकॉर्ड है, मेरे को चश्मा नहीं है. क्या बात आहे बाबा. इवन हाथों पाँव में थरथरी नहीं. आज मैन्युअली जॉब टोटल मैं कर लेता हूँ. हाँ। टोटली नो प्रॉब्लेम. 77व्या वयामध्ये तुम्हाला अजून सुद्धा चष्मा नाही, नाही. दात वगैरे एकदम ओके, काही नाही. बस बाप 2 वेळची भाकरी खायची आणि अशा ड्युट्या करायच्या. मी एकदम मजबूत. हा, स्टील बॉडी जो लोग जिसको Steel बोलते हैं, body. आज भी स्टील बॉडी, कोई तकलीफ नहीं है, कुछ नहीं. बाबा तुमचं प्रॉपर गाव कोणतं आहे? फुलंब्री माझं नेटिव्ह प्लेस. फुलंब्री मधून. अच्छा प्रॉपर नेटिव्ह प्लेस आहे. अच्छा. बायपास तुम्ही सोनार आहे. हा हा, गण चांगली कंडिशन होती, पण आता काय आहे, वातावरण असं खराब झालंय. आता गावाकडनं हे करून मी इकडं आलोय. आता मिसेस वगैरे, नातू पंतू जंतू सगळे झालेले आहेत. परमेश्वराने सर्व दाखवले. क्या बात आहे. बस आता एवढंच आहे की बाबा 2 वेळची भाकरी वगैरे खायची, व्यवस्थित राहायचं. बाबा आजकालच्या युवा पिढीला काय संदेश देसाल तुम्ही? पहिली गोष्ट तर ही, हा प्रश्न केला ना तुम्ही, 50च्या आत हा हे जे ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण ज्याला म्हणून, हा. हे एकदम थर्ड क्लास झालेलं आहे. पुन्हा आजच्या कुणाचं काळातलं. म्हणजे आजच्या काळात. पूर्वी कसं होतं, डिसिप्लिन होती, हा. मानपान होता, बरकत होती. आता नाही. वडीलधाऱ्यांचा आदर होता, सन्मान होता, सगळं होतं. लग्न एक भीती होती वेगळी. हो, सुखात दुखात सर्व लोक जात होते, येत होते. आता मी कधी कधी इथं बसलोय, हा. उद्या मला काही झालं जीवाला तर कोणी बघणार नाही, असं कधी कधी मन म्हणतंय. कारण बरोबर. दुनिया कठोर झाली, रिलेशन कठोर झाले. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे आता काय असं, जल्दी पैदा भी होना गुनाह नहीं है. चलो ठीक है, आप बच्चे मेरे सामने बैठे हुए हैं, बरोबर. अब मैं जल्दी पैदा हुआ बोल के मैं गुनहगार है ऐसा नहीं है. आया चलता है, चलने दो. चला ठीक आहे बाबा, तुम्हाला भेटून छान वाटलं. हा, आणि आमच्या युवा पिढीला तुमचा आदर्श आहे. बिलकुल बिलकुल. धन्यवाद बाबा. आणि माझा आशीर्वाद बेटा, आशीर्वाद तुमच्या सर्व युवा पिढीला आहे की बरोबर. बाबा माझं जे वय रनिंग आहे इथपर्यंत तुम्ही तरी करावं काहीतरी. निर्व्यसनी राहून. बाबा, तुम्हाला कशाचं व्यसन आहे की नाही? रिस्पेक्ट करा. तुम्हाला कशाची व्यसन आहे की नाही? नाही काही नाही, फक्त इतकी एक तंबाखूची पुडी घेतोय मी. बस बस. आपली सूर्याच्या एक घेतली का दिवसभर जाते मला. दारू सिगरेट नाही, अजिबात नाही. काहीच नाही. नाही काही नाही. बघा रे मित्रांनो, बाबाचं वय आता 77 रनिंग आहे. आणि बाबा आपल्यासाठी म्हणजे एक कमी वेळेत चांगला संदेश दिलेत. तर बाबाला मनापासून धन्यवाद. सल्यूट आहे बाबा तुम्हाला. हा. भेटू आपण पुढं. ओके. ठीक आहे, धन्यवाद बाबा. तर मंडळी, महाराष्ट्र पब्लिक हे आपले बाबा आहेत आणि बाबाची आपण एक थोडक्यामध्ये माहिती घेतली. आणि बाबाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. सगळं काही नका शिकू, पण त्यातलं थोडं फार तरी शिका. बाबाने सांगितलं बाबाचं वय आत्ता 77 आहे रनिंग, आणि आपण 30, 40, 50 मध्येच वर निघून चाललो. तर बाबाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. थोडंफार शिका. मला भेटून छान वाटलं. आणि बाबा जाधववाडीमध्ये राहतात. इथं खताची दुकान आहे, खताच्या दुकानावर कामाला आहेत. कधी भेटायचं असेल तर बाबाला येऊन भेटू शकता तुम्ही. बाबा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.